नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भाच्या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. आपण बघत आहोत पार्ट 3. बघा या ठिकाणी मित्रांनो आपण पाहत आहोत कंबाईंड पूर्वपरीक्षा ग्रुप सी साठी या ठिकाणी आपण तयारी करत आहोत आणि यूट्यूबला या ठिकाणी आपण एक सिरीज चालू केलेली आहे, प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिक कव्हर करणे. ठीक आहे, तर या ठिकाणी मागील जे 2 पार्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसेल, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांनी पहिले ते 2 पार्ट बघून घ्या मित्रांनो, तेव्हा हा तिसरा पार्ट तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. बघा, तर बघूया सुरुवातला यामध्ये आपल्याला दिसेल की महाराष्ट्राच्या भूगोलाचे काही प्रश्न आहेत, भारताच्या भूगोलाचे काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे, आणि सोबत मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की फक्त प्रश्नांची उत्तरं नाही तर प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघत आहोत कन्सेप्ट. बघा, कन्सेप्टवर आधारित तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. बघा, एखादा हवामानावर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी कन्सेप्ट असतात. बघा, ठीक आहे, त्या ठिकाणी एखादा प्राकृतिक रचनेवर जर प्रश्न विचारला, ज्या ठिकाणी पर्वत असेल, पठार असेल किंवा कोकण किनारपट्टी असेल, हे कशी निर्माण झाली, बरोबर, तर या ठिकाणी कन्सेप्ट असेल तर या कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. चालेल, तर मित्रांनो बघा, लेक्चर शेवटपर्यंत सर्वांना या ठिकाणी बघायचं आहे, शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. ठीक आहे, जे विद्यार्थी अर्ध्यातून सोडेल, ठीक आहे, त्यांना शेवटचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी मिस होईल. बघा, ठीक आहे, चालेल, सुरुवात करूया मित्रांनो. बघा, जास्त वेळ न करता आणि बघा आता तुम्हाला या ठिकाणी कंटिन्युअस ही सिरीज पाहायला मिळेल. प्रश्नांच्या माध्यमातून टॉपिक महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल, जगाचा प्राकृतिक भूगोल असेल, तर असे सर्व घटक आपण या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. ठीक आहे, चला पहा, तर या ठिकाणी जवळपास मागील 2 सिरीजमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले होते. ठीक आहे, सोबतच आपण या ठिकाणी मित्रांनो बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत महाराष्ट्र कंबाईंड बघा गट क, ठीक आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC मार्फत ग्रुप सी पूर्वपरीक्षा यासाठी आपण या ठिकाणी बघा 1 ऑगस्ट बघा म्हणजे काय तर आजच्या डेट पासून ही बॅच सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांची या ठिकाणी एनरोलमेंट झालेली आहे. ठीक आहे, तर तुम्ही जर एनरोलमेंट केले नसेल, बॅच सुरू केली नसेल, बॅच लावली नसेल तर लगेच आज आता ताबडतोब ही बॅच लावा. ठीक आहे, मॉर्निंगला 4 तास तुम्हाला या ठिकाणी शिकवणी आहे. सकाळी 8 ते 4 बघा, सकाळी 8 ते 12 4 तास तुम्हाला लाईव्ह लेक्चर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघा मित्रांनो, ठीक आहे, चालेल, तर मित्रांनो बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं 1 ऑगस्ट पासून बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, आपण टार्गेट ठेवलेलं आहे 25 ऑक्टोबर पूर्वपरीक्षा. ठीक आहे, ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आता वेळ घालवू नका, आज आता ताबडतोब लगेच ही बॅच जॉईन करायची आहे, अभ्यासाला सुरुवात करायची आहे, स्पीडने अभ्यासाला सुरुवात करायची आहे. बघा, या बॅचचं वैशिष्ट्य फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला दिसत आहे. बघा, ठीक आहे, चालेल मित्रांनो, तर बघा सुरुवात करूया. बघा, मागील बरेच प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. ओके, आजचा जो पहिला प्रश्न आपल्याला बघायचा आहे तो आपल्याला दिसेल. बघा, अत्यंत छान असा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा, भारतातील प्रमुख जलप्रकल्प व नद्यांच्या जोड्यांबाबत खालील विधाने तुम्हाला वाचायची आहे. ठीक आहे, आपण पाहतो ना की नदीवर जे धरण असतात, प्रकल्प असतात, बरोबर, तर ते विचारतात की आता जसं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, 3 स्टेटमेंट दिसून राहिले तुम्हाला की भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज नदीवर उभारलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला विधानं वाचायची आहे आणि यापैकी बरोबर विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ठीक आहे, तर बघा, भाकरा नांगल जे धरण आहे, ठीक आहे, भारतामध्ये प्रसिद्ध असं हे धरण तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांनी म्हटलेलं आहे की ते सतलज नदीवर आहे. चेक करूया बघा आपण. ठीक आहे, त्यानंतर बघा, सरदार सरोवर हा प्रकल्प गोदावरी नदीवर स्थित आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, प्रकल्प, सरोवर, ठीक आहे, आणि नदी दिलेलं आहे. हिराकुंड धरण हे महानदीवर बांधलेले जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता 3 स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो. तर मला बघा तुम्हाला एक महत्त्वाचे संपूर्ण भारतातील जे धरण आहेत, महत्त्वाचे धरण, तसे धरणं तर भरपूर आहेत. ठीक आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे धरणं कोणते, कोणत्या नदीवरील कोणतं धरण हे महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये आतापर्यंत किती धरणं विचारलेले आहेत, बरोबर, आणि संभाव्य काय असणार आहे, तर अशी एक सॉर्ट आउट करून एक लिस्ट मी तुमच्या समोर आणलेली आहे स्पेशली तुमच्यासाठी मित्रांनो. जे विद्यार्थी रेग्युलर या ठिकाणी युट्यूबला जोडलेले आहेत आणि जे खरंच प्रामाणिकपणे खरंच अभ्यास करताय अशा विद्यार्थ्यांसाठी एक लिस्ट या ठिकाणी आणलेली आहे. बघा, तुम्हाला व्यवस्थित ही लिस्ट पाठांतर करायची आहे मित्रांनो. बघा, आपल्या डोळ्यासमोर दिसते आहे अत्यंत छान अशी माहिती. बघा, प्रकल्पासंदर्भात या ठिकाणी तुमचा प्रश्न पक्का होईल. बघा, एकीकडे प्रकल्पाचे नाव दिलेले आहे, कोणत्या नदीवर आहे ते दिलेलं आहे, त्या कोणत्या राज्याला त्या प्रकल्पाचा फायदा होतो, लाभार्थी राज्य दिलेले आहे आणि त्या प्रकल्पाचं किंवा धरणाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य सुद्धा दिलेलं आहे. एक एक चेक करूया बघा मित्रांनो. बघा, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे सर्वांना. ठीक आहे, आणि मित्रांनो बघा, व्हिडिओ जर आवडला तर नक्की मित्रांना शेअर करायचं आणि लाईक सुद्धा करायचं आहे. बघा, ठीक आहे, चला ओके. तर बघा, भाकरा नांगल प्रकल्प
कोणत्या नदीवर आहे? सतलज नदीवर आहे बघा. कुठे आहे? भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज नदीवर उभारलेला आहे. पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी योग्य येत आहे आपलं. ठीक आहे, पहिल्याच या पॉईंटवरून. ठीक आहे, आता हे कोणत्या राज्यामध्ये आहे बघा, याचा फायदा कोणत्या राज्यामध्ये होते? ठीक आहे, काय म्हटलंय आपण? लाभार्थी राज्य. ठीक आहे, किंवा लाभार्थी जो प्रदेश आहे तो कोणता आहे? याचा फायदा पंजाबला होतो, हरियाणाला होतो, राजस्थानला होतो. बघा, 3 राज्यांना या प्रकल्पाचा फायदा होतो आहे. त्यानंतर काय काय म्हटलेलं आहे बघा, की भारतातील सर्वात मोठा गुरुत्वीय धरण प्रकल्प. बघा काय म्हटलंय? भारतातील सर्वात मोठा गुरुत्वीय धरण प्रकल्प हे प्रकल्पाचं काय आहे? वैशिष्ट्य. ठीक आहे, नेक्स्ट दुसरं बघा, हिराकुंड प्रकल्प. बघा इथं दिलेला आहे हिराकुंड प्रकल्प. तर हे कशावर आहे? महानदीवर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिशा राज्यामध्ये आहे. बघा लक्षात घ्या, महानदी, ओडिशा राज्य, भुवनेश्वर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं वैशिष्ट्य बघा काय आहे मित्रांनो. ठीक आहे, तर जगातील सर्वात लांब मातीचे धरण बघा 25.8 किलोमीटर एवढं लांब हे जगातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे बघा. ठीक आहे, तर जे स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघत आहोत की हिराकुंड धरण हे महानदीवर बांधलेले जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे. अगदी बरोबर. बघा ए बरोबर आणि त्यानंतर सी सुद्धा बरोबर आलेला आहे. ठीक आहे, चला ओके. बघा आता ए आणि सी बरोबर आहे. या ठिकाणी ए आणि सी दिसून राहिलं, याला थोडं होल्ड करून ठेवू आपण. ठीक आहे, ए आणि बी म्हटलेलं आहे, याच्यामध्ये सी आहेच नाही. सी लागेल ना आपल्याला, म्हणून बी या ठिकाणी काय होईल? रॉंग होईल. ठीक आहे, बी आणि सी बरोबर बनते. आता सी बरोबर आहे तर सोबत ए बरोबर आहे ना. बी सध्या पाहू आपण, पुढे पाहू. ठीक आहे, परंतु ए इथं दिलंच नाही, त्यामुळे हे सुद्धा काय होईल? रॉंग. आणि सर्व विधाने बरोबर आहे म्हणते, तर उत्तर काय येईल? ए किंवा डी मध्ये तुमचं उत्तर येईल. ठीक आहे, चेक करूया बघा. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो. बघा हिराकुंड प्रकल्प झालं. सरदार सरोवर मित्रांनो, सरदार सरोवर आपण पाहतो की नर्मदा नदीवर 4 राज्यांवर स्थित आहे बघा. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण पाहतो नर्मदा नदी अमरकंटक पठार बरोबर आहे, मैक्कल पर्वत श्रेणीमध्ये या नदीचा उगम होतो. भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी या ठिकाणी आपल्याला ही पाहायला मिळते बघा. ठीक आहे, तर जवळपास आपण पाहतो मित्रांनो बघा की भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी, ठीक आहे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधून वाहणारी नदी, ठीक आहे, कुठं जाऊन मिळते? तर अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा. ठीक आहे, कुठे? भडोच या ठिकाणी बरोबर. या ठिकाणी गुजरातमध्ये जवळपास खंबाळच्या आखाताजवळ जाऊन मिळते. तर या नदीवर बघा आपण पाहतो की जो सरदार प्रकल्प आहे, सरदार सरोवर, ठीक आहे, कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर आहे. मग त्या प्रकल्पाचा फायदा कोणकोणत्या राज्यांना होतो बघा, तर गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान. ठीक आहे, तर बघा 4 राज्यांना या ठिकाणी या प्रकल्पाचा फायदा होतो. नर्मदा नदीवरील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे, व्यवस्थित हे प्रकल्प करून ठेवायचे सुरुवातीचे 3. ठीक आहे, मग आता यांनी काय म्हटलं? सरदार सरोवर हे गोदावरी नदीवर आहे म्हणते. गोदावरीवर आहे का? नाही. ठीक आहे, तर गोदावरीवर कोणता येतो बघा, तर गोदावरीवर लक्षात ठेवायचा जायकवाडी. कोणता येतो? जायकवाडी प्रकल्प. या जायकवाडी प्रकल्पाला आपण काय म्हणतो? नाथ सागर. बघा काय म्हटलेलं आहे? नाथ सागर प्रकल्प असं म्हटलेलं आहे. नाथ सागर प्रकल्प बरोबर आहे. तर इथं हे थोडंसं काय होईल? रॉंग होईल. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येईल? ए आणि सी आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये उत्तर. चालेल. तर बघा बाकीचे अदर प्रकल्प या ठिकाणी दिलेले आहे, जसं टिहरी धरण. टिहरी धरण मागे एक वेळा कंबाईन पूर्व परीक्षेला विचारलं गेलं होतं. ठीक आहे, तर टिहरी धरण कुठे आहे? भागीरथी नदीवर आहे बघा. आपण पाहतो ना की गंगा नदीचा शीर्ष प्रवाह कोणती नदी? भागीरथी नदी बरोबर आहे. तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं उत्तराखंडमध्ये आहे. आणि भारतातील सर्वात उंच धरण, ठीक आहे, जमिनीपासून म्हणजे समुद्र सपाटीपासून जर पाहिलं 260.5 मीटर उंचीवर असलेले हे काय आहे? धरण, टिहरी धरण. त्यानंतर दामोदर खोरे. आपण पाहतो ना की पश्चिम बंगालचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? दामोदर नदीला म्हणतात. आसाममधील दुःखाश्रू असं म्हणतो ना आपण. ठीक आहे, तर कोणत्या नदीला? तर ब्रह्मपुत्रा नदीला. आसामचे दुःखाश्रू ब्रह्मपुत्रा नदीला. आणि ते खरंच आहे बघा. यावेळेस आपण पाहतो की खूप मोठा म्हणजे काय पूर आलेला आहे बघा. ठीक आहे, कसे? तर ब्रह्मपुत्रा नदीला भयानक मोठ्या प्रमाणात पूर आला आणि आसामची स्थिती आपण या ठिकाणी बघतो बघा. ठीक आहे, चालेल. तर विचारतात कधी कधी दामोदर, ठीक आहे, म्हणजे काय? तर या ठिकाणी विचारतात आपल्याला पश्चिम बंगालचे दुःखाश्रू कोणते? दामोदर नदी बरोबर आहे. आसामचे दुःखाश्रू कोणते? तर ब्रह्मपुत्रा नदी. दुःखाश्रू म्हणजे काय? तर त्या ठिकाणी त्या नद्यांना खूप मोठ्या प्रमाणात काय येतो? पूर येतो, महापूर येतो. त्यामुळे गावांचे, शहरांचे खूप मोठ्या प्रमाणावर काय असते? नुकसान होत असते बघा. ठीक आहे, चालेल. तर बघा मित्रांनो, कोणती नदी? दामोदर नदी. कोणत्या राज्यांमध्ये? पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्ये बघा. ठीक आहे,
स्वतंत्र भारताचा पहिला बहुउद्देशीय प्रकल्प, ठीक आहे, याचं वैशिष्ट्य काय बघा, तर स्वतंत्र भारताचा पहिला बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर, तर दामोदर नदीवर बघा, ठीक आहे, 1948चा. चालेल. नेक्स्ट बघा, नागार्जुन सागर प्रकल्प. आता नागार्जुन हा शब्द साऊथ इंडियामधला, लगेच लॉजिक लागलं पाहिजे बघा ऑप्शन वरून, ठीक आहे. तर नागार्जुन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे, कृष्णा नदीवर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे बघा, आंध्र प्रदेश तेलंगणा याच्या सीमेवर आपल्याला पाहायला मिळतो बघा नागार्जुन सरोवर, ठीक आहे. तर कृष्णा नदीवरील एक महत्वाचा जलसिंचन प्रकल्प. नेक्स्ट बघा मित्रांनो, तुंगभद्रा प्रकल्प. आता तुंगभद्रा नदीवर तुंगभद्रा प्रकल्प राज्य म्हटले तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, ठीक आहे. दक्षिण भारतातील प्रमुख संयुक्त प्रकल्प, दक्षिण भारतातील. चला, ठीक आहे. त्यानंतर बघा इडुक्की प्रकल्प. आता हे छोटे छोटे प्रकल्प पाहायला मिळतात तुम्हाला. इडुक्की प्रकल्प कुठे आहे, पेरियार नावाची नदी आहे केरळमध्ये, बरोबर आहे. पेरियार लक्षात ठेवायचं, नाव ऐकलं असेल तुम्ही, ओके. आणि आशियातील मोठ्या आर्च धरणापैकी एक. बघा प्रश्न असे विचारतात बघा, आशियातील सर्वात मोठ्या आर्च धरणापैकी एक धरण म्हणजे कोणतं, इडुक्की धरण, ठीक आहे. बघा हा प्रश्न आपल्याला अलीकडेच कंबाईन पूर्व परीक्षेला विचारला गेला की उकाई प्रकल्प हा कोणत्या नदीवर स्थित आहे, बरोबर. तर लक्षात ठेवायचं, हा कुठं आहे, तापी, ज्याला ताप्ती नदी सुद्धा म्हटलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये सातपुडा डोंगर रांगेमध्ये, महादेव डोंगर रांगेमध्ये, बैतूल जिल्ह्यामध्ये मुलतई या ठिकाणी या नदीचा उगम होतो. भारतामध्ये एकूण लांबी 724 किलोमीटर एवढी आहे बघा. आणि महाराष्ट्रामध्ये 4 जिल्ह्यांमधून वाहते, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्यांमधून वाहते बघा. आणि शेवटी गुजरातमध्ये जाऊन खंबातच्या खातात, ठीक आहे, कुठे तर सुरत या ठिकाणी जाऊन मिळते बघा, ठीक आहे. कोणती नदी, तर तापी. तापी नदीवर उकाई प्रकल्प. आणि याचा जो फायदा होतो तो कोणाला होतो, फक्त गुजरात राज्याला बघा, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं, तापी नदीवरील मोठा जलविद्युत आणि सिंचन प्रकल्प. आणि एक फराक्का प्रकल्प बघा. फराक्का प्रकल्प कोणता आहे, कुठे आहे, तर हा येतो गंगा नदीवर बघा. फराक्का प्रकल्प कोणत्या नदीवर, गंगा नदीवर येतो, ठीक आहे. आणि कोणत्या राज्याला याचा फायदा होतो बघा, तर पश्चिम बंगाल राज्याला, ठीक आहे. तर पश्चिम बंगालमध्ये गंगेची एक वितरिका सुद्धा तयार झाली होते, बरोबर, म्हणजे तयार होते बघा. कोणती आहे, हुगळी, बरोबर आहे ना. तर तिथे गंगा आणि हुगळी अशा 2 वितरिका त्या ठिकाणी तयार होतात, ठीक आहे. तर बघा हुगळी नदीत गाळ साचू नये व पाण्याच्या प्रवाहासाठी त्या ठिकाणी निर्मिती व्हावी म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, हा प्रकल्प या ठिकाणी स्थापन करण्यात आला. कोणता, फराक्का प्रकल्प. तर बघा एक छोटासा स्क्रीनशॉट याचा काढून घ्यायचा मित्रांनो, आणि पूर्णपणे हे तोंडपाठच झालं पाहिजे बघा, या दृष्टिकोनातून हे वाचायचं आहे. क्लिअर. तर प्रकल्पावर प्रश्न आला तर तुम्हाला यामधून माहिती तुम्हाला कामी पडणार बघा, ठीक आहे. चालेल. बघा हा प्रश्न आपला सॉल्व्ह झाला. एकदा हे पाठांतर करून टाका, बघूया पुढचा प्रश्न, ठीक आहे. तर एक छोटासा प्रश्न येतो आहे पहा. बऱ्याच वेळा म्हणजे आपण पाहतो की पूर्व परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात, ठीक आहे, स्थानिक वाऱ्यांवर, बरोबर. चला पहा, स्थानिक वारे, उष्ण वारे आणि थंड वारे, बरोबर. नेहमीसाठी आपल्याला हा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. तर एक प्रश्नाच्या माध्यमातून थोडं एक कन्सेप्ट क्लिअर करूया आणि काही डेटा सुद्धा तुमच्याकडे आणलेला तो तुम्हाला पाठांतर करायचा आहे, बिलकुल, ठीक आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये बघा कंसेप्ट सोबत जर तुम्ही फॅक्च्युअल डेटा जर थोडाफार पाठांतर केला तर अतिशय छान तुमचा एक रिझल्ट येतो बघा पूर्व परीक्षेचा. मित्रांनो लक्षात ठेवायचं व्यवस्थित. क्लिअर. चला पहा, जागतिक स्थानिक वारे, ज्याला लोकल वाइंड्स असं म्हणतो आपण, तर याबाबत खालील विधानांचे निरीक्षण तुम्हाला करायचे आणि बरोबर कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे की चिनूक वारे आहे, चिनूक वारे, सिरोक्को वारे आणि मिस्ट्रल वारे. तर याबद्दल तुम्ही जर समजा आता PYQs वगैरे चेक केले असेल तर बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये, ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला आलेला दिसेल, बरोबर, ठीक आहे. तर बघा चिनूक वारे हे रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहणारे उष्ण व शुष्क वारे आहे. आता रॉकी पर्वत आपल्याला माहिती आहे मित्रांनो कुठं आहे, रॉकी पर्वत आहे उत्तर अमेरिका खंडामध्ये. कुठे पाहायला मिळतो, उत्तर अमेरिका खंडामध्ये. उत्तर अमेरिका खंडामध्ये रॉकी पर्वत, त्याच्या उतारावर, पूर्व उतारावर कोणते वारे वाहतात, तर चिनूक वारे वाहतात. हे अगदी बरोबर आहे बघा. आणि हे वारे कसे आहेत, उष्ण व शुष्क वारे आहेत, हे सुद्धा बरोबर आहे बघा. प्रश्न याच्यावर सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा. चिनूक वारे हे कसे आहेत, उष्ण व कोरडे आहे, शुष्क आहे. कुठे, तर रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून, ठीक आहे. तर रॉकी पर्वत कुठे आहे, उत्तर अमेरिका खंड, बघा लक्षात ठेवायचं आहे, उत्तर अमेरिका खंड. चालेल. त्यानंतर बघा सिरोक्को हे सहारा वाळवंटातून भूमध्य समुद्राकडे वाहणारे उष्ण वारे आहेत, बरोबर आहे. तर आपण पाहतो मित्रांनो सहारा वाळवंट कुठे आहे वगैरे वगैरे. तर बघा जवळपास हा येतो आपला आफ्रिका खंड,
बरोबर आहे. काय आहे? आफ्रिका खंड. ठीक आहे. त्यानंतर इथे येतो बघा आपला युरोप खंड आहे, बरोबर आहे ना, युरोप खंड येतो. त्यानंतर बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला युरोप खंड, आशिया खंड म्हणजे युरेशिया ज्याला म्हटलेलं आहे, बरोबर. ठीक आहे. तर हा जो युरोप खंड आहे, युरोप, ठीक आहे, हा जो खंड दिसतो तुम्हाला, आणि हा आहे आशिया खंड आपला. क्लिअर. तर थोडं एक लोकेशन सेट करून देतो तुम्हाला बघा. हा आहे आफ्रिका खंड. कोणता आहे तो? आफ्रिका खंड. बरोबर आहे. आता नॉर्मली जेव्हा आपण पाहतो की आफ्रिका खंडामध्ये, ठीक आहे, जवळपास हा जो उत्तर आफ्रिका आहे, उत्तर आफ्रिका, तर जवळपास अर्ध्या खंडापर्यंत पसरलेलं जे वाळवंट आहे, तर त्या वाळवंटाला आपण काय म्हणतो बघा? सहारा वाळवंट असं म्हणतो. काय म्हणतात त्याला? तर सहारा वाळवंट असं म्हणतात. जगातील सर्वात मोठं वाळवंट. ठीक आहे. कोणतं आहे? सहारा वाळवंट. तर बघा या सहारा वाळवंटाच्या उत्तरेला इथं युरोप खंड आणि आफ्रिका खंडाच्या मध्यात इथं एक तुम्हाला मेडिटेरियन सी दिसते बघा. मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्र. बघा या समुद्राला काय म्हणायचं? भूमध्य समुद्र. ठीक आहे. मेडिटेरियन सी. ठीक आहे. तर कशाची एक शाखा आहे बघा? भूमध्य समुद्र म्हणजे अटलांटिक महासागराची शाखा आहे. क्लिअर. तर बघा काय म्हटलंय? सिरक्को हे सहारा वाळवंटातून भूमध्य महासागराकडे, भूमध्य सागराकडे, मग सहारा वाळवंटातून भूमध्य सागराकडे वाहणारे हे काय आहे? वारे आहे. कोणते वारे आहे? तर बघा उष्ण वारे आहे म्हणतात. काय म्हणतात? उष्ण वारे आहे. तर अगदी बरोबर आहे ना भाऊ. कारण काय? तर बघा आफ्रिका खंडाच्या मध्यातून काय गेलेलं आहे? 0 डिग्रीचं अक्षवृत्त, ज्याला विषुववृत्त म्हणतात. त्यानंतर आफ्रिका खंडाच्या उत्तर गोलार्धामध्ये जेव्हा आपण पाहतो 23.5 डिग्रीचं काय गेलेलं आहे? कर्कवृत्त सुद्धा गेलेलं आहे. आणि इथं आपण पाहतो 23.5 डिग्रीचं काय गेलेलं आहे? तर कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजे आफ्रिका खंडातून 3ही वृत्त जातात. बरोबर आहे. मग हा जो बेल्ट आहे, तर या बेल्टला आपण काय म्हणतो? तर जवळपास उष्ण कटिबंधीय प्रदेश. आफ्रिका खंडाला काळा खंड म्हणतात, कारण यामधून 3 जे वृत्त गेलेले आहेत, तर हे 3ही वृत्त कशामध्ये मोडतात मित्रांनो? तर हा जो बेल्ट आहे उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये येतो. बरोबर आहे. मग इथून जे वारे वाहतात, ठीक आहे, तर इथून बघा विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाणारे वारे हे नेहमी कसे असतात? उष्ण असतात. बघा कसे असतात? उष्ण वारे असतात. तर हे सुद्धा बरोबर आहे. तर सिरोक्को वारे कुठं? सहारा वाळवंट. ठीक आहे. चिनूक वारे कुठं? रॉकी पर्वत. अगदी बरोबर. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. ए आणि बी हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसतात. ए सोबत बी पाहिजे, इथं दिलेलं नाही, कट करा. बरोबर आहे. ए सोबत बी याला होल्डवर ठेवा. ठीक आहे. बी आणि सी म्हणते, आपल्याला ए सुद्धा बरोबर पाहिजे, त्यामुळे याला सुद्धा कट करा. म्हणजे बी आणि डी मध्ये तुमचं उत्तर येणार आहे आता. ठीक आहे. चालेल. तिसरं बघा काय म्हटलेलं आहे की मिस्ट्रल. ठीक आहे. मिस्ट्रल नावाचे वारे आहे. तर हे आल्स पर्वतावरून फ्रान्समध्ये वाहणारे अतिउष्ण वारे आहे. ठीक आहे. आल्स पर्वतावरून फ्रान्समध्ये वाहणारे. आता बघा फ्रान्स हा देश तुम्हाला दिसेल बघा मित्रांनो. आल्स पर्वतावरून वाहणारे, आल्स. ठीक आहे. आल्स पर्वतावरून वाहणारे कुठे? तर फ्रान्सकडे वाहणारे. बघा काय म्हटलंय? मिस्ट्रल हे आल्स पर्वतावरून फ्रान्समध्ये वाहणारे. आता हे वारे कुठून येतात? ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येतात. बघा जे वारे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जातात त्यांना उष्ण वारे म्हणतात. बरोबर आहे. आणि जे वारे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येतात त्यांना काय म्हणतात? उष्ण नाही, त्यांना म्हणतात थंड वारे. बघा काय म्हणतात? त्यांना थंड वारे म्हणतात. बघा सर्व बरोबर आहे. बघा मिस्ट्रल हे आल्स पर्वतावरून फ्रान्समध्ये वाहते. म्हणजे आल्स पर्वत वर आहे, फ्रान्स खाली आहे. फ्रान्समधून कुठं आपलं आल्स पर्वतातून फ्रान्समध्ये वाहतात, म्हणून हे कसे आहे? थंड आहे. यांनी दिला आहे उष्ण. म्हणजे माहिती बरोबर आहे, परंतु वारे कोणते पाहिजे? आपल्याला थंड. त्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे? सी रॉंग झालेला आहे. ए आणि बी या ठिकाणी काय लागेल? बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर 2 मध्ये आपलं करेक्ट उत्तर येणार आहे. ठीक आहे. येऊन राहिलं का बघा बरं लक्षात? थोडंफार एक मॅपच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. एका विद्यार्थ्याची कमेंट मला कालच्या लेक्चरवर दिसली मित्रांनो, की सर एक नकाशावर एक लेक्चर असू द्या. बरोबर आहे. तर अगदी बरोबर आहे बघा, कारण नकाशा जर समजला तुम्हाला, जगाच्या नकाशावर एक लेक्चर असू द्या. तर जगाच्या नकाशावर आपण एखादं लेक्चर घेऊया मित्रांनो, ज्यामध्ये आपण खंड, ठीक आहे, महासागर, त्यानंतर महत्वाचे देश, बरोबर, महत्वाचे कटिबंध त्यामध्ये बघूया. म्हणजे जेणेकरून जर प्रश्न आला तर तुमचा कन्सेप्ट नुसार बरोबर येईल. बरोबर. चालेल मित्रांनो. बघा तर हा जो प्रश्न आहे तो हा एका डेटावर आधारित आहे बघा. तर तो डेटा आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. चेक करा. हे आहे स्थानिक वारे, संपूर्ण जगातील स्थानिक वारे. बघून घ्या एकदा. पाठच झालं पाहिजे बघा. हे पाठच करावं लागते. ठीक आहे.
बघा काय म्हटलेलं आहे, स्थानिक वारे. बघा या ठिकाणी दिलेलं आहे स्थानिक वारे. आता स्थानिक वारे जगभरातील स्थानिक वारे आहे. बघा एकीकडे दिलेले आहे चिनूक वारे. कुठं आहे, रॉकी पर्वत. अगदी बरोबर. ठीक आहे, रॉकी पर्वत कुठे येते, उत्तर अमेरिका खंडामध्ये. तर हा जो रॉकी पर्वत आहे हा USA व कॅनडा बरोबर आहे, तर या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा फॉन वारे कुठं आहे, आल्स पर्वतामध्ये. ठीक आहे, फॉन वारे आल्स पर्वतामध्ये. आल्स पर्वत कुठं आहे, युरोपमध्ये. आताच पाहिला आपण प्रश्नामध्ये. ठीक आहे, तर बघा युरोप खंडातील कोणत्या, स्वित्झर्लंड या देशामध्ये. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट बघा झोंडा नावाचे वारे आहेत. कोणते, झोंडा. तर झोंडा वारे कुठं, अँडीज पर्वतरांग. बघा अँडीज पर्वतरांगेचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा नेहमीसाठी. अँडीज पर्वत हे जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. जगातील सर्वात लांब पर्वतरांग. ठीक आहे, कोणती पर्वतरांग आहे, अँडीज पर्वतरांग. कुठे येते, तर दक्षिण अमेरिका खंडामध्ये येते. बरोबर आहे. जवळपास 11 देशांमध्ये पसरलेली ही पर्वतरांग आहे. दक्षिण अमेरिका खंडातील 11 देशांमध्ये पसरलेली ही पर्वतरांग कोणती, अँडीज पर्वतरांग. ठीक आहे, जगातील सर्वात लांब. तर या ठिकाणी कोणते वारे वाहतात, तर लक्षात ठेवायचं इथं झोंडा वारे. कोणते आहे, झोंडा वारे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं झोंडा वारे नेमके कुठं वाहतात, तर अर्जेंटिना या ठिकाणी. कुठे, अर्जेंटिना या ठिकाणी. अर्जेंटिना फुटबॉल लक्षात ठेवायचं थोडं. ठीक आहे, त्यानंतर बघा कोणते वारे आहे, सांता आना. कोणते आहे, सांता आना. सांता आना. तर पर्वत कोणता आहे, सियरा नेवाडा. बघा हे नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा काही विद्यार्थ्यांना माहित असेल. बघा ठीक आहे, तर सांता आना सियरा नेवाडा. ठीक आहे, कुठे येते, उत्तर अमेरिका खंडामध्ये. मग उत्तर अमेरिका खंडामध्ये रॉकी पर्वत सुद्धा आहे. उत्तर अमेरिका खंडामध्ये सियरा नेवाडा सुद्धा आहे. बरोबर आहे. तर सियरा नेवाडा म्हटलं तर सांता आना आणि रॉकी पर्वत म्हटलं तर चिनूक वारे. क्लिअर. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, ओके. आता हा सियरा नेवाडा कुठे आहे, उत्तर अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया या ठिकाणी. बरोबर आहे, कुठे, दक्षिण कॅलिफोर्नियाला. नंतर बघा आपला जो हा प्रश्न आहे ना, हे रॉंग दिलेला आहे. बरोबर आहे. तर जे मिस्टल वारे आहे ते हे आल्स पर्वतातून कुठं, फ्रान्सकडे वाहतात. बरोबर आहे, कुठे वाहतात, फ्रान्सकडे वाहतात. ठीक आहे, बघा रोन नदीची दरी ते भूमध्य समुद्र या दरम्यान ते वाहत असतात, परंतु हे कशा, थंड वारे आहेत. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा बोरा नावाचे वारे. कोणते वारे, बोरा नावाचे वारे कोणत्या पर्वतात, डिनारिक आल्स. बरोबर आहे, म्हणजे आल्स पर्वतच आहे परंतु कुठला, पूर्व युरोप खंडातील. बरोबर आहे. तर बघा ॲड्रियाटिक समुद्राचा किनारा या ठिकाणी कोणते वारे वाहतात, तर बघा या आल्स पर्वतातील बोरा वारे. ठीक आहे मित्रांनो, बघा आता हे एवढे वारे एकदा करून टाकायचे. बरोबर आहे, परंतु परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा कोणते विचारलेले आहे ते एकदा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. चिनूक वारे विचारलेले आहे. बरोबर आहे. त्यानंतर मिस्ट्रल विचारलेले आहे, झोंडा विचारलेले आहे आणि फॉन विचारलेले आहे. बोरा सुद्धा एकदा विचारले होते. म्हणजे मोजकेच मी तुमच्यासाठी काढून आणले जे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर तुम्ही मिनिमम काय करायचं बघा, तर वारे आणि पर्वत बस एवढंच करा. बरोबर आहे. ठीक आहे, हे देश एखाद्या वेळेस तुम्हाला, म्हणजे आतापर्यंत तर विचारले नाही, आतापर्यंत फक्त काय विचारलं, पर्वत आणि वारे. देश तुम्हाला विचारलेच नाही. बघा ठीक आहे, चालेल. तर तरी सुद्धा हे लक्षात असू द्या, परंतु पाठांतर पर्वत आणि वारे एवढं असलंच पाहिजे. ठीक आहे, चालेल. बघा पुढचं बघूया. आता या ठिकाणी आणखी काही उष्ण वारे आपल्याला पाहायला मिळतात, काही थंड वारे पाहायला मिळतात. तर उष्ण आणि थंड वारे कोणकोणते, बघा वॉर्म वाइंड्स म्हणतात त्याला, उष्ण वारे आणि शीत वारे. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलंय उष्ण वारे आणि शीत वाऱ्यातला जो फरक आहे, पृथ्वीच्या मध्यातून जे 0 डिग्रीचं अक्षवृत्त गेलेलं आहे याला म्हणतात विषुववृत्त. काय म्हणतात याला, विषुववृत्त. बस एवढं लक्षात ठेवा. याला म्हणतात नॉर्थ पोल. ठीक आहे, आणि याला म्हणतात साऊथ पोल. ठीक आहे, तर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणारे जे वारे असतात यांना म्हणतात उष्ण वारे. काय म्हणायचं याला, उष्ण वारे. बरोबर आहे. आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहतात तर यांना म्हणायचं मित्रांनो थंड वारे. कोणते वारे म्हणायचं आहे, थंड वारे. ओके, उष्ण वारे आणि थंड वारे. क्लिअर. चला, तर ह्या दोन कन्सेप्ट लक्षात असू द्या. उष्ण वारे, आता उष्ण वारे म्हणजे काय, जे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जातात अशा वाऱ्यांना उष्ण वारे म्हणतात. मग कोणते कोणते आहे बघा, सिरक्को. ठीक आहे, सिरक्को बघा, तर सहारा वाळवंटातून भूमध्य समुद्राकडे, म्हणजे इटलीमध्ये ज्याला काय म्हटलेलं आहे, ब्लड रेन घडवणारे. बरोबर आहे, रक्तवृष्टी घडवणारे.
ठीक आहे, जो भास होतो त्या ठिकाणी ब्लड रेनचा, बरोबर आहे, कुठे, इटली या देशामध्ये. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं कोणत्या वाऱ्यांपासून, सिरोक्को नावाचे जे वारे आहेत ते सहारामधून कुठे जातात, तर भूमध्य समुद्राकडे जातात, नंतर युरोप खंडामध्ये जातात, तिथून मग कुठे जातात, ध्रुवाकडे जातात. बरोबर आहे. चला नेक्स्ट, नंतर आहे बघा हरमॅटन वारे. ठीक आहे, एक IMP म्हणून करून ठेवा बघा याला, हरमॅटन वारे. बरोबर आहे. ठीक आहे, कारण यालाच काय म्हटलेलं आहे, डॉक्टर वारे म्हटलेलं आहे, द डॉक्टर वाइंड्स. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, डॉक्टर वारे. कोणत्या वाऱ्यांना म्हणतात, तर हरमॅटन वाऱ्यांना म्हणतात बघा. कोणत्या, हरमॅटन वाऱ्यांना. ठीक आहे, तर हे सहारा वाळवंटातून पश्चिम आफ्रिकेकडे वाहतात, सहारा वाळवंटातून पश्चिम आफ्रिकेकडे वाहतात. बरोबर, तर हे नाही केलं तरी चालेल बघा. ठीक आहे, फक्त तुम्हाला वारे, बरोबर आहे, आणि कुठं वाहतात, काय वाहतात, थोडं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. आता लू वारे तर सर्वांना माहित असेल बघा मित्रांनो. लू वाऱ्यावर मागच्याच वर्षी प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, मागील 1-2 वर्षांमध्ये बघा. म्हणजे आपण जो पाहतो ना की जो भारत आहे आपला, बरोबर आहे, तर भारताच्या हा जो उत्तर पश्चिम भाग आहे, ज्याला नॉर्थ वेस्ट असं म्हणतो आपण. ठीक आहे, तर हा जो भारताचा वायव्य भाग आहे, या वायव्य भागातून येणारे जे वारे आहेत त्या वाऱ्यांना आपण काय म्हणतो, लू वारे. बरोबर आहे. ठीक आहे, हे अतिउष्ण असतात बघा मित्रांनो. क्लिअर. तर भारताच्या वायव्य भागातून येणारे वारे. ठीक आहे, त्याला आपण पंजाबमध्ये धुळीची वादळे वगैरे म्हणतो बघा. ठीक आहे, चालेल. तर बघा हा थरच्या वाळवंटातून उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात, हे थरचं वाळवंट आहे ना. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे एंटर होतात भारतामध्ये. क्लिअर, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, बस आता रिसेंटचा क्वेश्चन आहे बघा हा. ठीक आहे, त्यामुळे थोडं महत्वाचं होऊन जाते. आणि त्यानंतर आहे सिमोम वारे, सिमोम. तर हे अरेबियन वाळवंटातील उष्ण व धूळयुक्त वारे आहेत. तर हे कधी विचारलेलं नाही बघा. ठीक आहे, तर असू द्या लक्षात थोडंफार. तर सुरुवातचे हे सिरोक्को, हरमॅटन आणि लू सहज तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता आहे कोल्ड वाइंड्स, म्हणजे थंड वारे. थंड वारे म्हणजे काय, तर विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे, विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे, सॉरी बघा, ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे, म्हणजे जे पोल आहे ना, साऊथ पोल, नॉर्थ पोल, ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे येणारे वारे, यांना म्हणायचं आपल्याला थंड वारे. ब्लिझार्ड, ब्लिझार्ड हे जे वारे आहे, तर हे ध्रुवीय कॅनेडियन पर्वतीय भागातून वाहणारे बर्फाळ वादळी वारे आहेत. बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर पॅम्पिरो, पॅम्पिरो अर्जेंटिनाच्या पंपास गवत प्रदेशात वाहणारे थंड वारे. पॅम्पिरो बघा, लक्षात ठेवायचं, अर्जेंटिनाच्या एरियामध्ये. बरोबर आहे, कारण इथं काय येतो आपला दक्षिण अमेरिका. बरोबर आहे, अशा प्रकारचा. ओके, त्यानंतर बघा बुरान किंवा पुर्गा, रशिया व सायबेरियातील अत्यंत थंड वारे. ठीक आहे, तर इथं लक्षात ठेवायचं, हे जे वारे दिसून राहिले तुम्हाला, तर याला म्हणायचं तुम्हाला बुरान किंवा पुर्गा. ओके, तर बघा तुम्हाला आतापर्यंत जे विचारलेले वारे आहेत ते आहे लू वारे, हरमॅटन वारे आणि सिरोक्को वारे. ओके, त्याच्यानंतर इथं दिसून राहिलं तुम्हाला चिनूक वारे, फॉन वारे, झोंडा वारे, मिस्टल आणि बोरा वारे. तर एवढे वारे आतापर्यंत विचारलेले आहे. म्हणजे हे 2 पेज तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहे. एकदा पाठांतर करून ठेवा मित्रांनो, कारण जगाचा एखादा प्रश्न आला तर तो आपला जायला नको. तेच आपलं मेरिट राहणार आहे बघा मित्रांनो. म्हणजे काहीतरी वेगळं केलं तर आपल्याला तेव्हाच थोडंसं मेरिटमध्ये येता येईल बघा. ठीक आहे, चालेल. ओके, तर बघा हा एक छोटासा प्रश्न होता आणि तशा पद्धतीने तुम्हाला तो करून ठेवायचा आहे. ओके, बघा इथे दिसेल तुम्हाला, महाराष्ट्राच्या अक्षरवृत्तीय व रेखावृत्तीय विस्ताराबाबत खालील विधानांचा विचार करायचा आहे. तर अत्यंत बेसिक क्वेश्चन आणि IMP क्वेश्चन. बघा याला IMPच करून ठेवा मित्रांनो. बघा अत्यंत बेसिक आणि IMP क्वेश्चन. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कारण अक्षरवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार, स्थान विस्तार क्षेत्रफळ, महाराष्ट्राचे स्थान विस्तार क्षेत्रफळ आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, पुढे सुद्धा विचारणार आहे. तुम्ही PYQ चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, चला बघा, तर महाराष्ट्र राज्य उत्तर गोलार्धात असून त्याचा अक्षरवृत्ती विस्तार 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर अक्षरवृत्त असा आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे अक्षरवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार, अक्षरवृत्त आडवे असतात, रेखावृत्त उभे असतात. पृथ्वीवर ज्या आडव्या उभ्या रेषा आहेत त्या काल्पनिक रेषा आहेत. तर आडव्या रेषा काय दर्शवतात, अंतर दर्शवतात, आणि उभ्या रेषा काय दर्शवतात, तर वेळ दर्शवतात. बरोबर आहे, प्रमाण वेळ, स्थानिक वेळ आपण म्हणतो ना. ठीक आहे, त्यासाठी. तर बघा मित्रांनो, म्हणजे पृथ्वीवरील स्थान निश्चिती करत असताना या अक्षरवृत्तांची सर्वात महत्वाची भूमिका आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये जो आपला महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो बघा मित्रांनो. ठीक आहे, तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्ती विस्तार व रेखावृत्तीय जो विस्तार आहे, ठीक आहे, तर तो कशा पद्धतीचा दिलेला आहे बघा. यस, ठीक आहे, अशा पद्धतीने बघा, हा आहे आपला
महाराष्ट्र. ओके, हा सह्याद्री पर्वत आहे बघा. आता महाराष्ट्राचं काय म्हटलंय, अक्षवृत्ती विस्तार 15°44 ते 22°6. आता अक्षवृत्तानुसार महाराष्ट्र कुठं आहे, उत्तर गोलार्धामध्ये. म्हणजे भारत कुठं आहे, उत्तर गोलार्धामध्ये. भारतामध्ये महाराष्ट्र, म्हणून इथं उत्तर हा शब्द वापरलेला. इथं चेक करायचं बघा मित्रांनो, 100% इथं फसतो आपण. बरोबर आहे, आपल्याला माहित असते 15°44 22°6, पण भाऊ लक्षात ठेवायचं अक्षवृत्तानुसार आपण कुठं आहो, उत्तर गोलार्धात आहो. हे उत्तर शब्द लक्षात ठेवा, दोन्हीमध्ये उत्तर असलं पाहिजे, नाहीतर एका ठिकाणी पूर्व आणि एका ठिकाणी उत्तर असं चालत नसते. अक्षवृत्तानुसार आपल्याला 15°44 उत्तर, 22°6 उत्तर, हेच आकडेवारी आणि हेच शब्द असले पाहिजे. तर उत्तर गोलार्धामध्ये बघा 15°44 काय म्हटलेलं आहे, 15°44 मिनिटे. बरोबर आहे. कोणतं गोलार्ध, उत्तर गोलार्ध. ते 22°6 बघा, नंदुरबार पासून जे गेलेलं आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणायचं आपल्याला, 22°6 मिनिटे. बरोबर आहे. तर हे काय झालं आपलं अक्षवृत्तीय विस्तार. अगदी बरोबर स्टेटमेंट, पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे बघा. ठीक आहे, नेक्स्ट चेक करूया आपण. पहा, महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार. आता रेखावृत्तानुसार महाराष्ट्र कोणत्या गोलार्धामध्ये आहे, पूर्व गोलार्धामध्ये आहे. म्हणून बघा इथं पूर्व दिलेला आहे बघा. ठीक आहे, पूर्व बघा, पूर्व. ठीक आहे, रेखावृत्तानुसार कुठं, पूर्व गोलार्धामध्ये. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72°36 मिनिटे. बघा काय म्हटलेलं आहे, तर 72°36 म्हणजे 72ची रेष पहिले कुठे येणार, इथं येणार आहे बघा. येत आहे लक्षात. तर 72°36 ते 80°54. ठीक आहे, 80°54 जो गडचिरोली पासून गेलेला आहे. 80°54 किंवा 80°9 सुद्धा तुम्ही म्हणू शकता. 5 आणि 4 9. बरोबर आहे, अशा पद्धतीने. पण कोणता गोलार्ध, पूर्व गोलार्ध. बघा इथं लक्षात ठेवायचं, पूर्व गोलार्ध. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर हा लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा अक्षांश आणि रेखांश विस्तार पाठच करून ठेवा. ठीक आहे, म्हणजे पूर्व परीक्षेच्या आवडीचा प्रश्न आहे बघा हा. ठीक आहे, चालेल. तर बघा बी सुद्धा काय आलं या ठिकाणी, बरोबर आलेला आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी दिसते आपल्याला महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार हा दक्षिण उत्तर विस्तारापेक्षा कमी आहे म्हणते. बघा पहिले मी तुम्हाला हे महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम विस्तार इथं थोडा क्लिअर करून देतो, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवायला थोडा आधार लागेल. बघा अरबी समुद्रापासून तर इकडे गडचिरोली जिल्ह्यापर्यंत महाराष्ट्राचा पश्चिम पूर्व विस्तार हा किती आहे, तर हा आहे 800 किलोमीटर. किती आहे, 800 किलोमीटर आहे. ओके, त्यानंतर उत्तर दक्षिण विस्तार किती आहे बघा महाराष्ट्राचा. बघा इथं दिसेल तुम्हाला, उत्तर दक्षिण विस्तार हा आहे 700 किलोमीटर. पाठच पाहिजे बघा, हे पाठच पाहिजे. ठीक आहे, एकदम लर्न करून ठेवा बिलकुल हे. ठीक आहे, चालेल. तर बघा महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार 800 आणि उत्तर दक्षिण विस्तार 700 आहे. यांनी काय म्हटलं बघा, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती, 800, हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा कमी आहे. पूर्व पश्चिम विस्तार किती आहे, 800, हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा काय म्हणते, हा कमी आहे म्हणते. हा तर जास्त आहे, कमी कोण आहे, हा. बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं, महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम विस्तार म्हणजे 800 किलोमीटर हा उत्तर दक्षिण विस्तारापेक्षा कमी आहे म्हणते. नाही, तर तो कसा आहे, जास्त आहे. तर इथं बघा हा कमी म्हटलेला आहे, त्यामुळे ठीक आहे, क काय होणार या ठिकाणी, रॉंग. म्हणजे पुन्हा काय येणार उत्तर, ए आणि बी. बरोबर आहे. तर अ आणि ब हे स्टेटमेंट काय आहे या ठिकाणी, बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, बघा छोटीशी इन्फॉर्मेशन. बरोबर, म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की बघा लहान गोष्टी आपल्याला ठीक आहे एका लिमिटपर्यंत, मिनिटपर्यंत आपल्याला पोहोचून देते बघा. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चनच्या आधी पुन्हा एक रिमाइंडर तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे मित्रांनो. तर ग्रुप सी पूर्व परीक्षा, ठीक आहे, सरळ आपण त्याला तलाठी पूर्व परीक्षा म्हणूया मित्रांनो. कारण यामध्ये आहे खूप सारे पद तुम्हाला पाहायला मिळेल, क्लरिकलचे आहेत, ठीक आहे, टॅक्स असिस्टंटचे आहेत. बरोबर आहे. परंतु यामध्ये जे तलाठी आहे, ठीक आहे, सर्व विद्यार्थ्यांचं आकर्षण असणारं जे पद आहे, ठीक आहे, तर याला आपण तलाठी पूर्व परीक्षा म्हणूया मित्रांनो. ठीक आहे, तर यासाठी एक तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर लवकरात लवकर ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केली नसेल त्यांनी जॉईन करा, कारण ऑलरेडी आज 1 ऑगस्ट पासून बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे, डेली 4 तास लेक्चर, सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत सकाळी 4 तास लेक्चर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह लेक्चर पाहायला मिळेल बघा.
ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आहे मित्रांनो. ठीक आहे, तर लवकरात लवकर बघा 25 ऑक्टोबर म्हणजे काय, तर इथून 80 दिवस तुम्हाला बाकी आहेत. ठीक आहे, या 80 दिवसाचं नियोजन त्या बॅचमध्ये केलेलं आहे. काही मटेरियल तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा पाहायला मिळणार मित्रांनो. चालेल, ओके, चला बघूया. तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायची आहे बॅच. प्रश्न क्रमांक 16 बघा, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेबाबत खालील विधानांचा विचार करायचा आहे. ठीक आहे, कोणती रचना, तर प्राकृतिक रचना. महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या किती विभाग पडतात, 3. कोणते कोणते आहे बघा मित्रांनो, तर बघा 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक आहे बघा कोकण आहे, दुसरा आहे पर्वत म्हणजे कोणता, सह्याद्री पर्वत, आणि तिसरा आहे पठार. बरोबर, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग किती, तर 3 आहेत बघा. ठीक आहे, बघा एकदा प्रश्न नीट चेक करा. 1 मिनिट. चला पहा, महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी सुमारे 86% भाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी वाढत जाते. उत्तर महाराष्ट्रातील तापी पूर्णा खोऱ्यामध्ये बेसॉल्ट व्यतिरिक्त गाळाचे निक्षेपण आढळते. बरोबर आहे. तर बघा, महाराष्ट्राची निर्मिती जेव्हा आपण पाहतो मित्रांनो, तर महाराष्ट्राचा हा जो भाग आहे म्हणजे भारताचा दक्षिण भाग आपण पाहतो की हा गोंडवाना भूमीचा एक भाग आहे. बरोबर आहे, म्हणजे आफ्रिका खंडाचा एक तुकडा. ठीक आहे, याचे वहन होऊन, या जमिनीचे वहन होऊन, या प्लेटचे वहन होऊन, ठीक आहे, हे प्लेट जे गोंडवाना प्लेट आहे ही युरेशिया प्लेटला येऊन एक धडक या ठिकाणी लागते. त्या ठिकाणी हिमालय पर्वताची निर्मिती होते. बरोबर आहे. हे सर्व इतिहास आपण आपल्या बॅचमध्ये पाहणारच आहोत बघा मित्रांनो, एवढे डिटेलमध्ये जाणार नाही आपण. ठीक आहे, त्यांनी फक्त महाराष्ट्राची निर्मिती विचारलेली आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो मित्रांनो की यामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर जवळपास 7 कोटी वर्षाच्या आधी आपल्याला जावं लागेल. बरोबर आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की आर्कियन, धारवाड, विंध्यन, गोंडवाना, कडप्पा अशा प्रकारचे खडक तुम्हाला बेसिक खडक, मूलभूत खडक पाहायला भेटतात. महाराष्ट्राचा जो मूलभूत खडक आहे तो आहे आर्कियन नावाचा खडक. कोणता आहे, आर्कियन नावाचा खडक. परंतु जेव्हा आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, जवळपास 7 कोटी वर्षापूर्वी, बरोबर आहे, तर 7 कोटी वर्षापूर्वी एक ज्वालामुखी होतो बघा. ठीक आहे, ज्या ज्वालामुखीचं नाव काय दिलेलं आहे बघा, भ्रंशमूलक ज्वालामुखी. बघा, कोणता ज्वालामुखी आहे, भ्रंशमूलक. हा सुद्धा प्रश्न विचारलाय की महाराष्ट्रामध्ये जो ज्वालामुखी झाला त्या ज्वालामुखीचं नाव काय, भ्रंशमूलक ज्वालामुखी. किंवा दक्षिण भारतामध्ये जो ज्वालामुखी झाला त्याचं नाव काय, भ्रंशमूलक ज्वालामुखी. किंवा त्याच ज्वालामुखीला काय म्हटलेलं आहे, भेगीय ज्वालामुखी असं म्हटलेलं आहे. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि हा जो ज्वालामुखी आहे तर बघा, म्हणजे जमिनीला भेगा पाडून हा ज्वालामुखी काय आलेला आहे, अशा पद्धतीने बाहेर आलेला आहे. बरोबर आहे. मग असंच पकडा की ही आहे महाराष्ट्राची जमीन. जमिनीला अशा प्रकारच्या भेगा पडून काय आलेला आहे, तर हा लावा बाहेर आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 2 उद्रेक असतात, एक भेगीच्या मार्फत लावारस बाहेर निघतो आणि एक केंद्रामधून स्फोट होतो असा. तर असा केंद्रीय स्फोट आणि भेगीय स्फोट अशा प्रकारचे 2 स्फोट आपल्याला पाहायला मिळतात. तर महाराष्ट्राची जमीन आहे असं पकडा, ही महाराष्ट्राची पश्चिम दिशा, ही महाराष्ट्राची पूर्व दिशा. बरोबर आहे. तर मग हा लावा अशा प्रकारे पसरला. बरोबर आहे, हा लावा अशा प्रकारे पसरलेला आहे. बरोबर, बघा इथं दिसून राहिलं तुम्हाला. तर अशा प्रकारे जवळपास किती वेळा उद्रेक झाला, तर 29 वेळा उद्रेक झाला बघा. ठीक आहे, काय झालेला आहे, 29 वेळा हा उद्रेक झाला. ठीक आहे, म्हणजे काय, तर एकावर एक थर साचले गेले, म्हणून याला काय म्हटलं आहे, डेक्कन ट्रॅप असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, डेक्कन ट्रॅप असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आणि यामध्ये जो लावारस होता तो लावा कसा होता बघा, बेसिक प्रकारचा लावा होता. ठीक आहे, म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, बेसॉल्ट खडक असं म्हटलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राची जमीन कशापासून बनलेली आहे, तर बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे. बेसॉल्ट हा एक प्रकारचा काय, अग्निजन्य खडक आहे बघा मित्रांनो. बरोबर आहे. महाराष्ट्राची जमीन कशापासून बनलेली आहे, बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे. बरोबर आहे. बेसॉल्ट खडक कसा असतो, काळ्या रंगाचा असतो बघा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दिसेल तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये जे मृदा आहे काळी मृदा मोठ्या प्रमाणावर. बरोबर आहे. ठीक आहे, तर हे कशापासून, तर बेसॉल्ट खडकाच्या विदारणापासून तयार झालेली आहे. बरोबर आहे. तर ह्या सर्व जर आपण बाबी पाहिल्या तर इथं तुम्हाला लक्षात येईल बघा. 2 मिनिटं बघा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो लावारस असा पसरला, म्हणजे महाराष्ट्राच्या जमिनीवर म्हटल्यापेक्षा दख्खनच्या पठारावर. बरोबर आहे, म्हणजे दक्षिण भारतामध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे हा लावारस पसरला. बघा आता याची जे उंची आहे तर तुमच्या लक्षात येत असेल. बरोबर, असं एकावर एक जो लावारस पसरला
तर या लावारसामध्ये तुम्हाला दिसते की पश्चिमेकडून पूर्वेकडे, कसं पश्चिमेकडून पूर्वेकडे याचा उतार कसा आहे बघा, कमी 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 होत झालेला आहे, बरोबर आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना याचा उतार कसा झालेला आहे पहा, जास्त कडून कमीकडे झालेला आहे बघा, अशा प्रकारचा उतार झालेला आहे. यांनी काय म्हटलं बघा की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना बेसॉल्ट खडकाची जाडी वाढत जाते म्हणते. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना काय होते, कमी होते, वाढते का नाही. ठीक आहे, त्यामुळे हे काय येणार आहे, रॉंग. महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी सुमारे 86% भाग हा बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट अगदी बरोबर आहे बघा. तुम्ही 90% म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, इथे 86% दिलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, तर 90% म्हटलं तरी चालेल बघा. म्हणजे कोकण जर समजा भाग सोडला तर या ठिकाणी जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बेसॉल्टचे म्हणजे खडक किंवा दगड किंवा पठार आपल्याला पाहायला मिळते, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा काय म्हटलंय की उत्तर महाराष्ट्रातील तापी पूर्णा खोऱ्यात बेसॉल्ट तर आहेच, बेसॉल्टचा खडक तर आहेच, त्या व्यतिरिक्त गाळाचे सुद्धा निक्षेपण झालेले आहे म्हणते, बरोबर आहे. म्हणजे आपल्या या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण पाहतो की दख्खनचं पठार वगैरे, ठीक आहे बघा, हा जो महाराष्ट्र आपला दिसून राहिलेला आहे, हा सह्याद्री पर्वत आपल्याला दिसतो, बरोबर. तर जवळपास 86% बरोबर आहे, किंवा असं म्हणा की 90% भाग हा कशाने व्यापलेला आहे, पठाराने, बेसॉल्टच्या खडकाने व्यापलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा जे तापी नदी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, बरोबर आहे. ठीक आहे, हे जे तापी नदी आपल्याला पाहायला मिळते, त्यानंतर जी बघा अशा प्रकारची ही तापी पूर्णा नदी, बरोबर आहे. तर तापी पूर्णेचं जे खोरं आहे, ठीक आहे, तर या खोऱ्यामध्ये काय तर गाळाचे निक्षेपण झाले आहे म्हणते बघा. ठीक आहे, तर अगदी बरोबर, तापी पूर्णाच्या खोरात बेसॉल्ट खडक तर आहेच, सर्वात गडद काळी मृदा कुठं पाहायला मिळते महाराष्ट्रात, तर तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये, कारण तिथं गाळाचं प्रमाण सुद्धा काय आहे, जास्त आहे, गाळाचे निक्षेपण झालेले आहे. म्हणजेच काय, तर हे सुद्धा स्टेटमेंट या ठिकाणी योग्य येणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणते स्टेटमेंट आहे, ए आणि सी, म्हणजे दोन्हीही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर येईल. ए आणि सी म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी येत आहे बघा. ठीक आहे, बघा एक एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी जवळपास पूर्ण करत आहोत, सॉल्व्ह करत आहोत बघा. ठीक आहे, चालेल. बघा जर तुम्हाला लेक्चर मित्रांनो खरंच समजत असेल, बरोबर आहे, तर कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्हाला काही याच्यामध्ये आणखी एखादा टॉपिक लागत असेल की सर आमचा थोडा हा एक टॉपिक जर तुम्ही घेतला तर आमची चांगली तयारी होईल, तर तुम्ही तसं सजेशन कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो करू शकता बघा. ठीक आहे, तर तशा पद्धतीने तुम्हाला सर्व मेहनत करायची आहे. ओके, आणि जर लेक्चर तुम्हाला समजलं असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं आहे. ओके, चला पहा, बघूया पुढचा प्रश्न. अत्यंत छान असा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, अत्यंत छान. ओके, नदी प्रणालीवर डिपेंडेड हा प्रश्न आपण बघूया. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्र प्रवाहाला प्राणहिता असं म्हणतात, असं या ठिकाणी दिलेलं आहे. मांजरा नदी ही गोदावरीची उजव्या तीरावरून मिळणारी एक प्रमुख उपनदी आहे. सीना नदी ही कृष्णा नदीची मुख्य उपनदी आहे. असे 3 स्टेटमेंट जवळपास आपण या ठिकाणी पाहतो, बरोबर. तर अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. 1 मिनिटामध्ये या सर्व नद्या आपण या ठिकाणी एकदम क्लिअर करू शकतो बघा, एकदमच क्लिअर करू शकतो, बरोबर. बघा मी तुम्हाला एकदा हे सांगून देतो बघा, हा जो वर टोक निघाला याला म्हणायचं अमरावती. ठीक आहे, आणि हे जे खिंड तुम्हाला दिसून राहिलेली आहे ही आहे बुराणपूरची खिंड. ठीक आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि हा आहे आपला महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक, म्हणजे याला आपण काय म्हटलेलं आहे बघा, सह्याद्री पर्वतरांग असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, चला तर बघूया. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. ठीक आहे, तर यांची सुरुवात कुठून झालेली आहे बघा. फक्त आता 2 मिनिटं तुम्हाला टिकून राहायचं आहे व्यवस्थित. ठीक आहे, बघा महाराष्ट्रामध्ये इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये इथं तुम्हाला दिसेल की अजिंठा, बरोबर आहे, सातमाळा आणि अजिंठा ह्या डोंगर रांगा, अजिंठा डोंगर रांग इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा. बुलढाणा जिल्ह्यामधून एका नदीचा उगम होतो. ठीक आहे, कोणती नदी आहे, पैनगंगा, बरोबर आहे. तर ही नदी जवळपास कुठपर्यंत येते, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत येते बघा, अशा प्रकारची. त्यानंतर बघा एक नदी आपल्याला पाहायला मिळते, कोणती नदी आहे, वर्धा नदी. बघा ही कोणती आहे, पैनगंगा, पैनगंगा नदी आहे. 2 मिनिटं लक्ष द्या. आता बघा वर्धा नदी आहे. वर्धा नदी आपण पाहतो की मेळघाटातून खाली आलेली आहे महाराष्ट्रामध्ये,
बरोबर आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, ही आहे वर्धा नदी. तर वर्धा आणि पैनगंगा, बघा काय म्हटलेलं आहे, वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांचा संगम कुठं झालेला आहे, चंद्रपूरमध्ये. कुठं झालेला आहे बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेला आहे. मग विचारतात वर्धा आणि पैनगंगा, पतंगीचा प, बरोबर आहे. वर्धा आणि पैनगंगेचा संगम कुठं झाला आहे, चंद्रपूर जिल्हा. कोणता आहे, चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये कुठं झालेला आहे, तर वढा घुग्घुस. बघा कुठं झालेला आहे, वढा घुग्घुस. बघा घुग्घुस, वडा घुग्घुस. ठीक आहे, येऊन लक्षात. तर वडा घुग्घुस या ठिकाणी चंद्रपूरला वर्धा आणि पैनगंगेचा काय झालेला आहे, संगम झालेला आहे. पुढे ही नदी प्रणाली कंटिन्यू जाते बघा, परंतु पुढे हिला नाव काय असते मग, वर्धा नदी. बघा येऊन लक्षात, इथपर्यंत. बघा इथपर्यंत आली गडचिरोलीमध्ये आणि इथं थांबते थोडीफार. कोणासाठी, तर बघा एक नदी येते बघा की मध्य प्रदेशमध्ये शिवनी तालुक्यामध्ये एका नदीचा उगम होतो आणि ही नदी वैनगंगा नदी. बघा ठीक आहे, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, बरोबर आहे, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये. तर गडचिरोलीपर्यंत ही नदी वाहत येते. तर ही कोणती नदी आहे मित्रांनो, लक्ष द्या बरोबर व्यवस्थित. काय म्हटलेलं आहे, वैनगंगा. वैनगंगा नदी. बघा कोणती नदी आहे, वैनगंगा नदी. आता बघा काय झालेलं आहे, हिला पुढे काय म्हटलं आहे, वर्धा. वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम कुठं झालेला आहे, तर चपराळा. कोणत्या ठिकाणी झालेला आहे, चपराळा, गडचिरोली. चपराळा, गडचिरोली. येऊन आलं का लक्षात. बघा चपराळा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा जो संयुक्त प्रवाह तयार होतो, तर तिला म्हटलेलं आहे प्राणहिता. काय म्हटलंय तिला, प्राणहिता असं म्हटलेलं आहे, प्राणहिता. बरोबर आहे. आणि हे संपूर्ण पाणी, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, त्यांच्या उपनद्या, हे संपूर्ण पाणी कोणत्या नदीमध्ये आलेलं आहे बघा, शेवटी आलेलं आहे कशामध्ये, प्राणहितेमध्ये. आणि नंतर जी नदी कोणती, गोदावरी नदी. बरोबर आहे, गोदावरी नदी जेव्हा गडचिरोलीमध्ये येते तेव्हा प्राणहिता आणि गोदावरी यांचा संगम कुठं होतो बघा, तर सिरोंचा गडचिरोली. कुठे झालेला आहे, सिरोंचा गडचिरोली. बघा लक्षात घ्या व्यवस्थित, सिरोंचा, नरगम, गडचिरोली या ठिकाणी काय होतं, प्राणहिता आणि गोदावरीचा संगम होतो. म्हणून विदर्भातील जे नदी प्रणाली आहे या खोऱ्याला काय म्हटलेलं आहे, गोदावरीचं दुसरं खोरं म्हटलेलं आहे. गोदावरीचं म्हणजे मुख्य खोरं आणि गोदावरीचं दुसरं खोरं. म्हणजे विदर्भातलं संपूर्ण पाणी कोणाला गेलं, गोदावरीला. आणि गोदावरी कुठं जात आहे, बंगालच्या उपसागराला. येत आहे लक्षात. तर ही छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची मित्रांनो, विदर्भातील नदी प्रणालीची. तुम्हाला जर विचारलं विदर्भातील सर्वात लांब पूर्ववाहिनी नदी कोणती, तर त्याचं उत्तर घ्यायचं आहे पैनगंगा. विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती, तर ती घ्यायची आहे कोणती, पैनगंगा. विदर्भातील सर्वात लांब दक्षिणवाहिनी नदी कोणती, तर तिचं उत्तर आहे वैनगंगा. बघा पूर्ववाहिनी म्हटलं तर पैनगंगा, दक्षिणवाहिनी म्हटलं तर वैनगंगा. ठीक आहे. वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या एकत्र प्रवाहाला काय म्हटलेलं आहे, प्राणहिता असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर 116 किलोमीटर लांबीची नदी तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला ओके, पहिलं स्टेटमेंट अगदी या ठिकाणी बरोबर आलेलं आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर मांजरा नदी ही गोदावरीची उजव्या तीरावरून, बघा उजव्या तीरावरून लक्षात येते का तुम्हाला हा शब्द, लक्ष द्या 2 मिनिटं. बघा आता समजा ही नदी आहे, ही नदी उगम पावली या ठिकाणी कुठे, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी टेकड्यावरती, सह्याद्री पर्वतावरती, जवळपास त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या नदीचा उगम होतो. कोणाचा, गोदावरीचा. आता गोदावरी नदी पुढे चालली म्हणजे बघा इथं कसं लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा या दिशेने जातो तर उजवा हात आपला या दिशेने राहतो, बरोबर, डावा हात या दिशेने राहतो. मग या नदीच्या बघा इकडे प्रवरा, सिंदफणा, दक्षिण पूर्णा, बरोबर आहे, आणि एक आहे मांजरा. बघा इथं बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा पठाराच्या दक्षिणेकडे मांजरा नदीचा उगम होतो. मांजरा नदी बघा तुम्हाला दिसते महाराष्ट्रातून कर्नाटकमधून तेलंगणा, आणि तेलंगणामधून पुन्हा महाराष्ट्र, आणि कुठे, महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये. बघा कुठे, नांदेड जिल्ह्यामध्ये मांजरा आणि गोदावरीचा संगम होतो. बघा लक्षात येऊन आला का, कोणती नदी आहे, मांजरा नदी. बघा 2 मिनिटं व्यवस्थित लक्ष द्या बघा. ठीक आहे. हे मांजरा नदी साधी सुधी नदी आहे बघा मित्रांनो. ठीक आहे. इथं तुम्ही लक्षात ठेवा, मांजरा नदीची जे उपनदी आहे त्या नदीचं नाव आहे लेंडी. तर लेंडी प्रकल्प, बघा लक्षात ठेवा, लेंडी प्रकल्प हा कोणत्या 2 राज्यांच्या दरम्यान आहे,
तर लेंडी प्रकल्प बघा महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या दरम्यान आहे. हा प्रकल्प विचारला गेला होता बघा. लेंडी प्रकल्प हा कोणत्या दोन राज्यांच्या अंतर्गत प्रकल्प आहे? बरोबर आहे, तर महाराष्ट्र आणि तेलंगणा. तर मग लेंडी ही कोणाची उपनदी आहे? तर मांजराची उपनदी आहे बघा मित्रांनो ही. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मांजरा ही गोदावरीची काय आहे? उजव्या तीरावरची एक महत्वाची उपनदी, लांब उपनदी, खूप लांब नदी आहे बघा ही. ठीक आहे, तर या मांजरा नदीवरच निजाम सागर सरोवर आहे. कोणता आहे? मांजरा नदीवर तुम्हाला ठीक आहे अशा पद्धतीने इकडे एक निजाम सागर सरोवर अशा प्रकारे पाहायला मिळेल. कुठे? तेलंगणामध्ये. राहील लक्षात बघा मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी असतात बरं, बारीक थोडंसं बारकाईने लक्ष द्यायचं आहे बघा, कारण फक्त आपण प्रश्नांची उत्तरं नाही बघत आहोत, तर या ठिकाणी कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करत आहोत बघा. ठीक आहे, चालेल. ओके, तर मांजरा नदी ही गोदावरीच्या उजव्या तीरावर मिळणारी एक प्रमुख उपनदी आहे बघा. दिसूनच राहिली बघा आपल्याला. यस, ऑप्शन नंबर अगदी बरोबर आहे बघा, म्हणजे बी स्टेटमेंट बरोबर आहे. सीना नदी ही कृष्णा नदीची मुख्य उपनदी आहे म्हटलेलं आहे. कृष्णा नदीची म्हटलेलं आहे बघा मित्रांनो. परंतु आपण जेव्हा पाहतो की पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी कोणाचा उगम होतो बघा, तर या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यामधून वाहत जाऊन ती कर्नाटकमध्ये जाते. बरोबर आहे. आणि बघा महाबळेश्वर सातारा ज्या ठिकाणी उगम पावणारी कृष्णा नदी, तर कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांचा संगम कुठं होतो? कर्नाटकमध्ये, कुरगुड्डी या ठिकाणी. बरोबर आहे, रायचूर कुरगुड्डी. बरोबर आहे, असं लक्षात ठेवायचं. मग कृष्णा नदी बरोबर आहे, आणि एक आहे बघा भीमा नदी. बरोबर, तर लक्षात ठेवायचं भीमा ही कृष्णेची सर्वात मोठी उपनदी आहे. बरोबर आहे. आणि बघा कृष्णाची उपनदी कोण? भीमा. आणि भीमाची उपनदी कोणती आहे? सीना. बघा लक्षात घ्या, हे जे सीना नदी आहे ना, सीना ही भीमेची उपनदी आहे, कृष्णेची नाही. बघा लक्षात ठेवायचं. मग इथं थोडं कृष्णा काय आलं? रॉंग आलेलं आहे, त्यामुळे सी हे स्टेटमेंट काय येणार? चुकीचं. म्हणजे नद्या, उपनद्या, त्यावर असणारे धरणं, सरोवर, ठीक आहे, कोणत्या तीरावर वाहत? उजव्या तीरावर, डाव्या तीरावर. बरोबर आहे. तर हे सर्व बारकावे आपल्याला मिनिमम तरी माहीत असले पाहिजे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर त्या सर्वांची आपण सोबत तयारी करत आहोत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर थोडं लेक्चर व्यवस्थित बघायचं आहे. ठीक आहे, नाही एकदा लक्षात आलं तर तुम्ही काय करायचं? रिवाईज करून सुद्धा पाहू शकता बघा लेक्चर, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, चालेल मित्रांनो. तर या ठिकाणी ए आणि बी स्टेटमेंट बरोबर येत आहे बघा. ए आणि बी बरोबर, ऑप्शन नंबर 2 मध्ये तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी येत आहे. ओके, बघूया पुढचं स्टेटमेंट. पहा पुढचं क्वेश्चन बघा. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व शिखर टेकड्यांबद्दल खालील विधानांपैकी योग्य विधान कोणतं आहे ते ओळखा. कोणते विधान योग्य आहे? तर बघा राईट स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, तर महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहे? 6. आपण पाहिलं होतं पहिल्या सेशनमध्ये. ठीक आहे, त्यामध्ये आपण पाहतो की अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगर आणि कोकण, असे 6 प्रशासकीय विभाग आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. तर बघूया. साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे म्हणते बघा, आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे म्हणते. बरोबर आहे का? बघा आपण पाहतो ना कळसुबाई हे जे शिखर आहे हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे, 1646 मीटर उंचीचं. बरोबर आहे. कुठे येते? अहिल्यानगरमध्ये, तालुका अकोले या ठिकाणी. ठीक आहे. ठीक आहे, दुसरं कोणतं येते? साल्हेर. कुठे येते? नाशिक जिल्ह्यामध्ये, 1567 मीटर उंचीचं. ठीक आहे, हे काय आहे? शिखर आहे. तर महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं कळसुबाई आणि दुसऱ्या क्रमांकाचं साल्हेर. ठीक आहे, तर साल्हेर हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे आणि कुठं आहे? नाशिकमध्ये. पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर बघा चिखलदरा. बघा चिखलदरा कुठं आहे? अमरावतीमध्ये आहे. चिखलदरा बघा विदर्भाचं नंदनवन म्हणतात त्याला. बरोबर आहे. ठीक आहे, कोणतं? तर चिखलदरा. बघा लक्षात ठेवा कुठं आहे? तर त्यांनी नागपूर प्रशासकीय विभागामध्ये म्हटलं. आपल्याला इथं काय पाहिजे होतं? अमरावती प्रशासकीय विभाग, अमरावती. बरोबर आहे. तर बघा आता आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास आता पावसाळा सुरू झाला की लोकांची वर्दळ चालू होते बघा चिखलदऱ्याला. ठीक आहे, भयानक म्हणजे लोक येतात, दुरून लोक येतात. ठीक आहे, त्या ठिकाणी आपल्याला कॉफीचे मळे वगैरे पाहायला मिळतात. गाविलगडचा किल्ला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, तर खूप छान असते बघा, थंड हवेचं ठिकाण आहे. ठीक आहे, चला पहा. तर चिखलदऱ्याच्या टेकड्या बरोबर आहे, कुठे येते? अमरावती प्रशासकीय विभागात. हे थोडं रॉंग झालेलं आहे बघा.
त्यानंतर दरकेसा टेकड्या, बघा दरकेसा टेकड्यावरचा जो प्रश्न आहे आत्ता रिसेंटली आत्ता विचारला 2026 मध्ये पूर्व परीक्षेला, बरोबर आहे, कंबाईंड पूर्व परीक्षेला हा प्रश्न आत्ताच विचारलेला आहे की दरकेसा टेकड्या ह्या गोंदिया जिल्ह्यात स्थित आहे. तर त्यांनी काय विचारलं होतं, गोंदिया जिल्ह्यात कोणत्या टेकड्या स्थित आहे असं विचारलं होतं. ठीक आहे, तर कोणत्या येतात, दरकेसा टेकड्या. नैसर्गिक आपण पाहिलं ना महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा, ठीक आहे, पार्ट 2 मध्ये आपण जे लेक्चर पाहिलं ना त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, की दरकेसा टेकड्या कुठे येतात, महाराष्ट्राच्या ईशान्येला. महाराष्ट्राच्या वायव्येला कोणत्या येतात, तर गाळणा टेकड्या, अक्राणी टेकड्या. महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या येतात, सुरजागड, भामरागड, चिरोलगड, गायखुरी टेकड्या, सानाताला डोंगर, सिरकोंडा डोंगर, गरमसूरच्या टेकड्या. बरोबर आहे, हे सर्व कुठे येतात, महाराष्ट्राच्या पूर्वेला. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग. ठीक आहे, गाविलगडच्या टेकड्या. महाराष्ट्राच्या दक्षिणेला तेरेखोल नदी कुठे कोकणातून वाहणारी आणि हिरण्यकेशी नदी पठारावरून वाहणारी. ठीक आहे, हे सर्व आपण कुठं पाहिलेलं आहे, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमांमध्ये. बरोबर आहे, तर बघा ए आणि सी या ठिकाणी बरोबर येते आहे. ए आणि सी बरोबर म्हणजे ऑप्शन नंबर 2 मध्ये तुमचं उत्तर तुम्हाला दिसेल बघा. ठीक आहे, तर कन्सेप्ट प्लस फॅक्च्युअल डेटा हे सर्व तुमचं जर असेल तुम्ही बस पाहिल्या उत्तर क्लिक करू शकता बघा. ठीक आहे, आणि नेक्स्ट या ठिकाणी दिसते आहे तुम्हाला प्रश्न, अतिशय छान एक क्वेश्चन आहे पहा. बघा महाराष्ट्र हवामान. तर हवामानाबद्दल जो प्रश्न आहे, नैऋत्य मोसमी वारे, ईशान्य मोसमी वारे, बरोबर आहे, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, बरोबर, कोणत्या वाऱ्यांपासून किती पाऊस पडतो, ते हे सर्व कालच्या सेशनमध्ये म्हणजे पार्ट 2 मध्ये भाग 2 मध्ये इन डिटेलमध्ये सर्वात शेवटचा जो प्रश्न होता ना 12व्या क्रमांकाचा, त्या प्रश्नामध्ये मी सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर कृपया तेवढं लेक्चर तुम्ही बघून घ्या, नाहीतर तेवढा प्रश्न तरी बघून घ्या बघा. ती कन्सेप्ट बघा, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. ठीक आहे, चला पहा. तर महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या अरबी समुद्र शाखेपासून सर्वाधिक पाऊस पडतो. अगदी बरोबर, मी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं किती, तर 85% पाऊस हा कशापासून, तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. ठीक आहे, अंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आहे आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तर अगदी बरोबर, अंबोली हे जे ठिकाण आहे बघा मित्रांनो, याला महाराष्ट्राचे चेरापुंजी असं म्हणतात बघा. ठीक आहे, तर या ठिकाणी दरवर्षी जवळपास 747 सेंटीमीटर, किती, 747 सेंटीमीटर एवढा सरासरी पाऊस पडतो. कुठे, तर आपल्या अंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील. ठीक आहे, सिंधुदुर्ग. चालेल, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी काय बरोबर आलेलं आहे, ए आणि बी बरोबर. महाबळेश्वर येथे कोकण किनारपट्टीपेक्षा कमी पाऊस पडतो. आता हे स्टेटमेंट थोडं समजून घेऊ बघा मित्रांनो. ठीक आहे, जवळपास बघा हा जो महाराष्ट्राचा किनारा आहे, बरोबर आहे, आणि जवळपास हा जो महाराष्ट्र आपण पाहतो, पूर्ण महाराष्ट्राचं आपल्याला काम नाही आहे इथे. ठीक आहे, जवळपास बस एवढाच महाराष्ट्र बघू. हा आपला सह्याद्री पर्वत आहे मित्रांनो, बघा हा जो सह्याद्री पर्वत आहे. ओके, तर बघा याला आपण काय म्हटलं, कोकण म्हटलेलं आहे. बघा हा अरबी समुद्र, हा काय आहे, अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र हा आहे सह्याद्री पर्वत, काय म्हणतात त्याला, सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत, आणि हा आहे कोकण. कोकणामध्ये 2 भाग बघा, याला म्हणतात उत्तर कोकण. काय म्हणायचं याला, उत्तर कोकण. उत्तर कोकण, आणि याला म्हणायचं आहे दक्षिण कोकण. बरोबर आहे, दक्षिण कोकण. आता दक्षिण कोकणामध्ये कोणते कोणते जिल्हे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. उत्तर कोकणामध्ये ठाणे, पालघर, रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर. ठीक आहे, झालं. 2 मिनिटं लक्ष द्या. आता बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, अंबोली, सिंधुदुर्ग. हे झालं एक ठिकाण. बघा हे ठिकाण झालं दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली, हे काय झालं, एक ठिकाण झालं. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये, बरोबर आहे, की जे घाटमाथ्याचे प्रदेश आहेत बघा, घाटमाथ्याचे प्रदेश म्हणजेच काय, तर या सह्याद्री पर्वतातील जे उंच ठिकाणचे पर्वत आहेत. बरोबर आहे, जसं रायगडमधील माथेरान, सिंधुदुर्गमधील अंबोली, बरोबर आहे, त्यानंतर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, येतं लक्षात, बरोबर आहे, रत्नागिरीमधील दापोली. तर हे जे ठिकाण आहेत हे कुठं आहे, तर उंच पर्वतावर स्थित आहेत बघा. ठीक आहे, चला क्लिअर एवढी कन्सेप्ट. ओके, तर जो घाटमाथ्याचा प्रदेश असतो, तर घाटमाथ्याच्या प्रदेशामध्ये आपण पाहतो की
जवळपास 500 ते 600 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो बघा. म्हणजे महाराष्ट्रातील घाट माथ्याचा प्रदेश जर म्हटलं तर 400 सेंटीमीटर ते 800 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. बरोबर आहे. सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? अंबोलीला. बरोबर. तर महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे तर महाबळेश्वरला ठीक आहे जवळपास 500 ते 600 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो बघा. येऊन आलं लक्षात मित्रांनो? 500 ते 600 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. महाबळेश्वर एक ठिकाण आहे, अंबोली एक ठिकाण आहे. आणि बघा आता की कोकण जर पाहिलं तर कोकणामध्ये सरासरी पाऊस किती पडतो? तर दक्षिण कोकणामध्ये सरासरी पाऊस किती पडतो? 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त. उत्तर कोकणामध्ये पाऊस किती पडते? 200 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा थोडा जास्त. क्लिअर? मग दक्षिण कोकणामध्ये किती आहे? 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त. उत्तर कोकणामध्ये किती आहे? 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त. बरोबर आहे. जर आता पाहिलं तर 200-250 सेंटीमीटर असं पकडा की संपूर्ण कोकणामध्ये 250 सेंटीमीटर पाऊस पडतो. बरोबर आहे. यांनी काय म्हटलं बघा की महाबळेश्वर येथे कोकण किनारपट्टीपेक्षा कमी पाऊस पडतो. आता कोकण किनारपट्टीचा सरासरी पाऊस किती पकडला आपण? 250 सेंटीमीटर. कोकण किनारपट्टीचा सरासरी पाऊस किती पकडला? 250 सेंटीमीटर. कारण ओव्हरऑल या 7 जिल्हे आहेत, प्रत्येक ठिकाणी सारखा पाऊस नाही पडत, कमी जास्त. तर कोकणामध्ये किती पाऊस? 250 सेंटीमीटर. आणि एकट्या महाबळेश्वरले घाट माथ्याच्या प्रदेशावर किती सेंटीमीटर पाऊस पडतो? तर 500 ते 600 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. हे आहे महाबळेश्वर. बघा कन्सेप्ट कशा लक्षात ठेवायच्या. महाबळेश्वर आणि याला म्हटलेलं संपूर्ण कोकण. बरोबर आहे. मग कोणाचा पाऊस जास्त आहे? महाबळेश्वरचा पाऊस जास्त आहे. बरोबर आहे. क्लिअर? येऊन आलं लक्षात? महाबळेश्वर येथे कोकण किनारपट्टीपेक्षा कमी पाऊस पडतो. कोकण किनारपट्टीपेक्षा इथं कसा पडतो? जास्त, कमी नाही. इथं काय म्हटलंय पहा? महाबळेश्वर येथे कोकण किनारपट्टीपेक्षा कमी पाऊस पडतो म्हणते. इथं कमी नाही, आपल्याला काय पाहिजे होतं? जास्त. येऊन आलं लक्षात? तर सरासरी लक्षात ठेवायचं मित्रांनो, कोकणामध्ये 250 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. दक्षिण कोकणामध्ये 250 ते 300 सेंटीमीटर पर्यंत. उत्तर कोकणामध्ये 200 ते 250 सेंटीमीटर पर्यंत. आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी म्हटलं तर 250 सेंटीमीटर एवढा आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. परंतु जर महाबळेश्वर पाहिलं तर त्या ठिकाणी महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, अंबोली आहे. ठीक आहे. हे जे घाटमाथ्याचे प्रदेश असतात तर या ठिकाणी भयानक आपल्याला पाऊस पडताना दिसतो बघा. 400, 500, 600, 700 सेंटीमीटर पर्यंत त्या ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे बघा. ठीक आहे. चालेल मित्रांनो. तर तिसरं काय होईल? थोडं या ठिकाणी रॉंग होईल. बरोबर. तर एवढं लक्षात ठेवायचं, ए आणि बी या ठिकाणी बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 1 मध्ये तुमचं करेक्ट आन्सर पाहायला मिळते बघा. ठीक आहे. आणि आणखी एक प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, थोडा एक टेक्निकल इश्यू आला होता, त्यामुळे थोडं आपलं लेक्चर थांबलं होतं बघा. ठीक आहे. चालेल. तर बघा आपण हा जो प्रश्न पाहिला की महाराष्ट्राच्या हवामान आणि पर्जन्याबाबत खालील विधाने वाचायची आहे. तर महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक, हा प्रश्न टोटली आपण पाहिलेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात नैसर्गिक मान्सून वाऱ्यांच्या अरबी समुद्र शाखेपासून सर्वाधिक पाऊस पडतो. ठीक आहे. हा प्रश्न कंप्लीट झाला होता बघा आपला. बरोबर. त्यानंतर अंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि महाबळेश्वर येथे कोकण किनारपट्टीपेक्षा कमी नाही, जास्त पाऊस पडतो. बरोबर आहे. काय पाहिजे आपल्याला? जास्त पाऊस पडतो. तर आपल्याला काय पाहिजे होतं? ए आणि बी बरोबर. ठीक आहे. या ठिकाणी बरोबर. बघा एक प्रश्न राहिला होता बघा महत्वाचा. ठीक आहे. तर तो बघूया. महाराष्ट्रातील वनस्पती व वन्यजीवांबाबत खालील विधानांचा विचार करायचा. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी पाहूया की महाराष्ट्रातील वनस्पती, बघा काय म्हटलेलं आहे? वनस्पती, वने, जंगल. ठीक आहे. आणि त्यामध्ये जे वन्यजीव आहेत तर त्याबद्दल आता काही विधानं या ठिकाणी दिलेली आहे. 3 विधानं आहेत. उष्ण कटिबंधीय आर्द्र निम सदाहरित वने प्रामुख्याने गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आढळतात. रेड्यासाठी, गव्यासाठी प्रसिद्ध असलेले राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला होता. तर असे 3 वेगवेगळे स्टेटमेंट आपल्याला पाहायला मिळून आलेले आहे. ठीक आहे. आणि 4 ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. चला पहा. तर बघा या ठिकाणी पाहूया आपण. तर महाराष्ट्रामध्ये जे वनांचं आपण पाहतोय मित्रांनो, तर एकदम शॉर्टली बघा, जवळपास मागे मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला एक महाराष्ट्रातील वने कशा पद्धतीने डिवाइड झालेली आहेत, ठीक आहे, तर त्याबद्दल आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा सांगतो आहे. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या बघा. तर हा आहे आपला महाराष्ट्र, हा आहे आपला सह्याद्री पर्वत. ठीक आहे. चला बघा.
तर काय म्हटलेलं आहे बघा, वनांचे प्रकार मी करून देतो एकदा तुम्हाला, ठीक आहे, व्यवस्थित तसेच्या तसेच लक्षात ठेवा, ठीक आहे, एकदम ढोबळमनाने कसं लक्षात ठेवायचं तेवढं बघा. तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो, तर कोकणामध्ये. कोकणामध्ये म्हटल्यापेक्षा उत्तर कोकण म्हटलं तर बघा, याला आपण काय म्हणतो, उत्तर कोकण, बरोबर आहे, याला म्हणतात दक्षिण कोकण, ठीक आहे. तर उत्तर कोकण आणि कोणतं आहे, दक्षिण कोकण. दक्षिण कोकण, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण, बरोबर आहे. याला आपण काय म्हटलंय, मराठवाडा, हा आहे विदर्भ, हा आहे पश्चिम महाराष्ट्र, बरोबर आहे. तर सर्वात बघा, उष्णकटिबंधीय सदाहरित वने जर म्हटलं तर कुठे येतात, दक्षिण कोकणामध्ये. म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित वने, सदाहरित वने कुठं पाहायला मिळतात, तर दक्षिण कोकणामध्ये. आणि गडचिरोलीचा बघा एवढाचा जो भाग आहे या ठिकाणी तुम्हाला सदाहरित वने पाहायला मिळेल, ठीक आहे. उत्तर कोकणामध्ये बघा कोणते आहे, उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने. कोणते, निम सदाहरित वने, निम सदाहरित वने, ओके. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की या सह्याद्री पर्वताच्या घाट माथ्यावर, ठीक आहे, जे आपण पाहतो ना, माथेरान असेल, सिंधुदुर्गमधील आंबोली हे ठिकाण असेल, दापोली हे ठिकाण असेल, ठीक आहे. तर या ठिकाणांमध्ये म्हणजे उपोष्ण कटिबंधीय वने. कोणते, उपोष्ण, बघा काय म्हटलेलं आहे, तर उपोष्ण कटिबंधीय, ठीक आहे, जे वने आपल्याला पाहायला मिळतात बघा, ते कुठे आहे, तर सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर. झाले 3 प्रकार बघा. त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की जो मराठवाड्याचा जो एरिया आहे या ठिकाणी काय मिळते, काटेरी वने. बघा कोणती वने, काटेरी वने पाहायला मिळतात, कारण पावसाचं प्रमाण कमी आहे बघा, 50 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही कमी पाऊस आहे, ठीक आहे. आणि नंतर बघा जे महाराष्ट्रामध्ये जे काही डोंगर रांगा वगैरे दिसतात या ठिकाणी, इकडे जे आपण पाहतो सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव, ठीक आहे, इकडे सुरजागड, भामरागड, चिरोलगड, गायखुरी टेकड्या, बरोबर आहे, किंवा इकडे गाविलगड वगैरे पाहतो. तर अशा भागामध्ये ज्या ठिकाणी डोंगर रांगा आहे, उंच टेकड्या आहेत, त्या ठिकाणी कोणती वने असतात बघा, तर त्याला म्हणतात आर्द्र पानझडी वने. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, बरोबर आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर बघा थोडा कमी पाऊस असला, म्हणजे बघा जवळपास असं पकडा की 150 सेंटीमीटर त्यापेक्षा जास्त थोडा जर पाऊस असेल तर आर्द्र पानझडी वने, आणि 100 ते 150 सेंटीमीटरच्या दरम्यान थोडंसं आपण जे पाहतो तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं कोणते, तर शुष्क पानझडी वने. कोणते वने बघा, तर शुष्क पानझडी वने, शुष्क, ठीक आहे, शुष्क पानझडी वने, बरोबर आहे, येत आहे लक्षात. तर हे झालं महाराष्ट्रातील वने. आता या ठिकाणी काय म्हटलंय की उष्णकटिबंधीय आर्द्र निम सदाहरित वने कुठं पाहिलेलं आहे आपण, उत्तर कोकणामध्ये, म्हणजे ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणी. प्रामुख्याने त्यांनी काय म्हटलं, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये म्हटलं. आता गडचिरोली, चंद्रपूर जर म्हटलं तर कोणती वने, आर्द्र निम सदाहरित वने, बरोबर आहे. कोणते घ्यायचे, आर्द्र निम सदाहरित किंवा आर्द्र पानझडी वने म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे. तिथे काही प्रमाणात शुष्क पानझडी वने सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे पानझडी वनांचे वृक्ष आपल्याला चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाहायला मिळतात, ओके. त्यामुळे इथं थोडं हे रॉंग झालेलं आहे बघा, इथं गडचिरोली, चंद्रपूर म्हटलेलं आहे, हे चुकीचं आहे. रेड्यासाठी, गव्यासाठी प्रसिद्ध असलेले राधानगरी अभयारण्य. बघा महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य कोणते, राधानगरी अभयारण्य, लक्षात ठेवायचं आहे बघा, ठीक आहे. तर रेड्यासाठी, गव्यासाठी प्रसिद्ध असलेले जे अभयारण्य आहे ते कुठे आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. यस, अगदी बरोबर उत्तर आहे बघा. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प, हा जो व्याघ्र प्रकल्प आहे आपण पाहतो 1973चा आहे बघा, ठीक आहे. म्हणजे महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कधीचा, 1973चा. हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला, हे सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 व्याघ्र प्रकल्प आपल्या विदर्भामध्ये आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आपण पाहतो ना की जवळपास मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, बरोबर आहे. त्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, ठीक आहे. त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर, ठीक आहे. त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा आणि नागझिरा नवेगाव बांध, ठीक आहे, व्याघ्र प्रकल्प कुठे येते आहे, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये. तर 5 व्याघ्र प्रकल्प कुठे आहे आपल्या महाराष्ट्रात, विदर्भामध्ये. आणि एक येते बघा कुठे, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, ठीक आहे. चांदोली अभयारण्याचा जो भाग आहे त्याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुद्धा म्हटलं जाते, ठीक आहे. तर असे एकूण किती आहे, तर 6 व्याघ्र प्रकल्प. तर मित्रांनो बघा, मेळघाट हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प, ठीक आहे, 1973चा, असं लक्षात ठेवायचं, अमरावती जिल्ह्यामध्ये. तर बी आणि सी या ठिकाणी करेक्ट उत्तर येत आहे, ठीक आहे. तर बी आणि सी या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर 2 मध्ये, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक महत्वाची तुम्हाला जे सूचना आहे, ठीक आहे, तेवढी सूचना व्यवस्थित तुम्हाला बघायची आहे. बघा हे प्रश्न जर तुम्हाला समजले असेल, या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्या असेल मित्रांनो, ठीक आहे, तर इथं लक्षात ठेवायचं आहे बघा. यस, हा जो एक टेस्ट सिरीजचा जो चार्ट तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसते आहे,
तर मित्रांनो बघा, लवकरात लवकर टेस्ट सिरीजला तुम्हाला इनरोलमेंट करायचं आहे. ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, ठीक आहे, तुम्हाला तुमची तयारी करून देणारी ही जी टेस्ट सिरीज आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. या टेस्ट सिरीजचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जे स्पष्टीकरण आहे प्रिंटेड स्पष्टीकरणासहित ही टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जात आहे बघा. ठीक आहे, तर मित्रांनो बघा, एकूण 8 टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, टेस्ट कधीपासून चालू होत आहे? 16 ऑगस्ट पासून, परंतु एनरोलमेंट आतापासूनच चालू झालेलं आहे. मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. सोबत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, यवतमाळ, दर्यापूर, आर्वी आणि अमरावती, तर या ठिकाणी सर्व तुम्हाला एक्झाम सेंटर परीक्षा केंद्र ठरवून दिलेले आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, ऑफलाईन फीज मध्ये तुम्ही पाहू शकता 599 रुपयाला ऑफलाईन फीज आहे, ऑनलाईन फीज 399 रुपयाला आहे. आणि एखादा विद्यार्थी असेल की मला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पण पाहिजे, तर मित्रांनो तुमच्यासाठी 699 रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करून दिलेली आहे बघा. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आजचं सेशन आपण पाहिलं यामध्ये खूप साऱ्या कन्सेप्ट, खूप सारा फॅक्च्युअल डेटा, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. जो फॅक्च्युअल डेटा या ठिकाणी दिलेला आहे तो नेक्स्ट लेक्चरपर्यंत पाठांतर झालाच पाहिजे बघा. ठीक आहे, तर यानंतर पुन्हा कंटिन्यू तुम्हाला या ठिकाणी ही सिरीज पाहायला मिळणार आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला मित्रांपर्यंत शेअर करायचा मित्रांनो. ठीक आहे, आणि तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता बघा. थँक्यू सो मच.